सर परशुराम भाऊ महाविद्यालयाने प्रशासकीय सेवेत अधिकारी असणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता लेडी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित केला आहे। शिक्षण प्रसारक मंडळीच्या पुढाकारातून हा मेळावा संपन्न होत आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहोरील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेला सप महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वजे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहोरील आणि डॉक्टर संजोत आपटे आदी उपस्थित होते। शिक्षण प्रसारक मंडळीने मागील वर्षापासून BA सिव्हिल सर्व्हिसेस हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे। महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतीचे हे शताब्दी वर्ष आहे। त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाचेही हे शताब्दी वर्ष आहे। या सर्व गोष्टींचा संगम साधून महाविद्यालयाने हा मेळावा आयोजित केला आहे। सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा होणार आहे। लेडी रमाबाई सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट SK जैन, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वजे, सचिव डॉक्टर राधिका इनामदार व शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन होईल। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहोरील म्हणाले, संसदेचे माजी सदस्य, सिक्कीमचे माजी राज्यपाल, प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले IAS अधिकारी व महाविद्यालयाचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल। या उद्घाटन समारंभात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे असे प्रशासकीय सेवेतील 50हून अधिक अधिकारी सहभागी होतील। या सर्वांचे स्वागत व सत्कार या समारंभात करण्यात येणार आहे। उद्घाटन समारंभानंतर नागरी सेवेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांमध्ये प्रशासकीय अधिकारी सहभागी होतील। त्यांच्या तेथील व्याख्यानांमधून ते विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेबाबत मार्गदर्शन करतील। महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळेस या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधतील। या संवादातून सध्याच्या या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेतील विविध संधींची माहिती मिळेल, ते प्रेरित होतील। राष्ट्रहित, राष्ट्राचा विकास, सामाजिक बांधिलकी यासाठी ते जागरूक होतील अशी आशा आहे। शिक्षण प्रसारक मंडळीने सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या इमारतीच्या या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे। राष्ट्र बांधणी व देशाचा विकास, सामाजिक बांधिलकी व सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग ही उद्दिष्टे निश्चित करून विविध कार्यक्रमांचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळी वर्षभर करणार आहे। नागरी सेवेत अधिकारी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा यातील पहिला कार्यक्रम आहे। विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी हा प्रेरणादायी ठरेल असं यावेळी सांगण्यात आले। मी डॉक्टर अविनाश मोहोरील, सप महाविद्यालयाचा प्राचार्य। शिक्षण प्रसारक मंडळीच्या द्वारे चालवल्या जाणाऱ्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये पुढील वर्षी या महाविद्यालयाच्या इमारतीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना आम्ही एकत्रित करीत आहोत। याची सुरुवात म्हणजे महाविद्यालयामध्ये नव्याने सुरू झालेला BA सिव्हिल सर्व्हिसेस या कोर्सच्या अनुषंगानं महाविद्यालयातून शिकून गेलेले आणि सनदी अधिकारी झालेले संबंध देशाच्या नागरी सेवेमध्ये सेवा देणारे अनेक विद्यार्थी महाविद्यालयाचे आहेत। त्यांना आम्ही 29 नोव्हेंबर रोजी एकत्रित बोलवतो आहोत। त्यांच्या उपस्थितीमुळे महाविद्यालयामध्ये सध्या शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या उपस्थितीचा आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळावा म्हणून हे एकत्रीकरण केले जाते आहे। यासाठी म्हणून महाराष्ट्रातून आणि देशभरातून वेगवेगळे सनदी अधिकारी येणार आहेत आणि ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। विशेषतः आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब या संबंध कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक नामवंत माजी विद्यार्थी येणार आहेत। त्यामुळे या निमित्तानं महाविद्यालयाच्या या परिसरामध्ये सनदी अधिकारी आणि सध्याचे विद्यार्थी असा एक अनुबंध तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। येणाऱ्या काळामध्ये असेच वेगवेगळ्या क्षेत्रातले माजी विद्यार्थी यावेत असाही प्रयत्न आमचा असणार आहे। यामुळे सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या दैदिप्यमान परंपरेमध्ये असणारे सर्व माजी विद्यार्थी परत एकदा महाविद्यालयाशी जोडले जावेत अशी आमची मनोमन इच्छा आहे आणि यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करीत आहोत। नमस्कार, मी केशव वजे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या काउन्सिलचा मेंबर आहे आणि सप महाविद्यालयाचा CDCचा अध्यक्ष आहे। आता सरांनी उल्लेख केला तसं हे गेट टुगेदर आहे, बरोबर आहे। सगळे माझे विद्यार्थी येणार आहेत, मोठमोठे पदाधिकारी येणार आहेत, परंतु हे नुसतं गेट टुगेदर, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा भोजनाचा कार्यक्रम असं काही नाही आहे। ह्या गेट टुगेदरमधनं ह्या पदाधिकाऱ्यांकडनं जे माझे आमचेच विद्यार्थी आहेत ह्या पदाधिकाऱ्यांकडनं आमच्या नवीन पिढीला आपण काय देणार आहोत हे शिक्षण प्रसारक मंडळीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। कारण सरते शेवटी ह्या पदाधिकाऱ्यांनी
आत्ताचं जे पद ते भूषवत आहेत हे कसं मिळवलं, त्याच्यासाठी किती कष्ट घेतले, किती अडचणींना तोंड दिलं आणि ते ह्या पदावर कसे गेले, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे आता हे पदाधिकारी झाल्यानंतर ते आपल्या देशाची कामगिरी कशी करतायत, देशासाठी काय काय काम करतायत, हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या सगळ्या लोकांना आपल्या विद्यार्थ्यांबरोबर एकत्रित आणून आमच्या पुढच्या पिढीला, संस्थेच्याच विद्यार्थ्यांच्या पुढच्या पिढीला आम्हाला तयार करण्यामध्ये संस्थेचं जास्त इंटरेस्ट आहे.